कसं आहे, सगळ्यांच्या आवडी-निवडी, बजेट वेगवेगळं असतं. त्यामुळे कोणी लाईक बॉय वापरतं, तर कोणी डव वापरतं. शाळेत पण कोणी अप्सराची पेन्सिल घेऊन यायचं, तर कोणी नटराजची घेऊन यायचं. मी तर नेतच नव्हतो, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की कोणी काही का वापरेना, पण प्रॉफिट एकाच कंपनीला जातंय. हे तुम्हाला माहीत होतं का? लाईक बॉय आणि डव दोन्ही हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचे ब्रँड आहेत आणि नटराज आणि अप्सरा दोन्ही पेन्सिल ब्रँड हिंदुस्तान पेन्सिलच्या कंपनीचे आहेत. त्याचं काय आहे ना, या सगळ्या कंपन्यांना माहिती आहे त्यांचा एक ब्रँड मार्केटमधल्या सगळ्या कस्टमरच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणजे ब्रँडने स्वस्त विकलं तर क्वालिटी बघून घेणारे कस्टमर जातील आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट विकले तर प्राइस बघून घेणारे कस्टमर जातील. त्यामुळे या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंटच्या कस्टमरसाठी वेगवेगळे ब्रँड बनवतात. याला मल्टी ब्रँड स्ट्रॅटेजी म्हणतात. असंच तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. ओप्पो, विवो, वन प्लस आणि रिअलमी हे चारही मोबाईलचे ब्रँड एकाच कंपनीचे आहेत. बीबीके इलेक्ट्रॉनिक्स. आता ही कंपनी मोबाईल बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. मग यांनी वेगवेगळ्या कस्टमरसाठी चार वेगवेगळे ब्रँड उभा केले. आपण उगाचच ओप्पो घेऊ का विवो घेऊ असा विचार करत बसतो. तुम्ही कोणतंही घ्या, प्रॉफिट एकाच्याच खिशात जाणार आहे. बघा, तुमच्या बिझनेसमध्ये असं काही करता येत आहे का? आणि अशाच बिझनेसच्या आतल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी मराठी SEOला फॉलो करून घ्या. धन्यवाद.